नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका बाउलवरती एक चाळण ठेवून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला बरोबर 1 कप ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे। जे पीठ आपण भाकरी बनवण्यासाठी वापरतो तेच पीठ इथे आपल्याला वापरायचे। आता हे ज्वारीचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। पीठ चाळून घेतल्यामुळे पीठामधील जे शिल्लक राहिलेले जाडसर कण असतात तर ते अशा पद्धतीने वेगळे होतात आणि त्यामुळेच आपला पदार्थ देखील अगदी परफेक्ट तयार होतो। आता त्याच चाळणमध्ये अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे आणि पोहे खायचे 2 छोटे चमचे यामध्ये व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घालायची आहे। कस्टर्ड पावडरमुळे पदार्थाची चव सुद्धा दुपटीने वाढते, पदार्थाला छान फ्लेवर सुद्धा येतो आणि पदार्थाला हलकासा येलोइश रंग देखील येतो। आता पाव कप बारीक रवा इथे आपल्याला वापरायचे, बारीकच रवा वापरायचा, जाड रवा अजिबात वापरू नका। अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचे आहे आणि अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले चाळून घ्यायचे आहे। चाळून घेतलेले हे सगळे कोवळे जिन्नस व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे। बघू शकता या पद्धतीने। इथे आज आपण ज्वारीच्या पिठाची नानकटाई बनवत आहोत, तर त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये अर्धा कप साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तूप इथे आपल्याला घट्ट वापरायचं आहे, तूप वितळवून घ्यायचं नाही। तुम्ही ते वनस्पती तूप सुद्धा वापरू शकता। आता हे तूप आपल्याला रंग चेंज होईपर्यंत 4 ते 5 मिनिटं फेटून घ्यायचे। बघू शकता इथे मी तूप हे फेटून घेतलेलं आहे। हलकासा येलोइश रंग या तुपाला आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 कप साखर घालायचे। ज्या कपाने आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच कपाने बरोबर 1 कप इथे मी साखर घेतलेली आहे। साखर छान तुपामध्ये सुरुवातीला छान मिक्स करून घेतली। आता हे तूप आणि साखरेचं मिश्रण एकाच डायरेक्शन मध्ये 6 ते 7 मिनिटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। असं हे मिश्रण फेटून घेतल्यामुळे अगदी हलकं फुलकं होतं आणि अगदी लाईट तयार होतं। जसं आपली व्हिप क्रीम असते त्याच पद्धतीचं आणि टेक्स्चर सारखं हे मिश्रण तयार होतं। बघू शकता या पद्धतीने। आता हे मिश्रण चांगलं फेटलं गेलेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं। एका वाटीमध्ये पाणी घालायचं, यामध्ये थोडंसं मिश्रण घालायचं। मिश्रण असं जर पाण्यावरती तरंगत असेल तर समजायचं मिश्रण चांगलं फेटून झालेलं आहे आणि जर हे मिश्रण वाटीच्या तळाला जाऊन बसलं तर समजायचं आपल्याला पुन्हा हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे। आता आपण जे पीठ चाळून घेतलेले होते तर ते यामध्ये घालायचे आहे। तर पीठ यामध्ये घालताना असं थोडं थोडं घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करत जायचं आहे। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं। आता जे उरलेलं पीठ होतं तर ते देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। असं हाताने चोळून आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे। असं चोळून मिक्स केल्यामुळे यातून तूप सुटायला सुरुवात होते आणि त्यामुळे या ज्या पिठाचा जो गोळा आहे तर तो सुद्धा अगदी परफेक्ट तयार होतो। यामध्ये दूध किंवा पाणी घालायची अजिबातच गरज पडत नाही। तुम्ही बघू शकता इथे मी हे मिश्रण हाताने चोळून घेतलेलं आहे आणि या मिश्रणाला छान बाइंडिंग आलेली आहे। आता या मिश्रणाचा आपल्याला या पद्धतीने गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। जर तुमच्या मिश्रणाचा गोळा तयार होत नसेल, मिश्रणाला चांगली बाइंडिंग येत नसेल तर त्यावेळेस यामध्ये दूध किंवा पाणी न घालता तुम्ही पोहे खायचे 2 छोटे चमचे साजूक तूप घालू शकता। दुधाचा किंवा पाण्याचा वापर अजिबात यामध्ये करायचा नाही। आता पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हे पीठ आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। नानकटाई मी इडलीच्या पात्रामध्ये बेक करणार आहे, तर या पात्रामध्ये बरोबर 5 स्टँड बसतात, तर इथे आपल्याला 4थ्या नंबरचं स्टँड वापरायचे। कारण जर पहिल्या आणि दुसऱ्या नंबरचं स्टँड वापरलं तर नानकटाई लवकर तयार होते पण ती खालून करपली जाते, त्यामुळे 4थ्या किंवा 5व्या नंबरचं स्टँड वापरायचे। आता हे जे इडलीचे स्टँड आहेत तर त्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचे। इडली कुकरमध्ये मी तळाला मीठ घातलेलं आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला हे जे इडली कुकर आहे तर ते प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायचे। इथे 4 ते 5 मिनिटांनंतर बघू शकता इथे आपलं जे मिश्रण आहे नानकटाईचं तर ते सुद्धा मुरलं गेलेलं आहे। साधारण पेढ्याच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता या पद्धतीने आणि अगदी हलक्या हाताने असं पेढ्यासारखं याला प्रेस करून घ्यायचं आहे। नानकटाई गार्निश करण्यासाठी इथे मी पिस्त्याचे काप वापरत आहे, तुम्ही ते काजू बदामाचे काप देखील वापरू शकता। त्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या नानकट्या तयार करून घ्यायच्या आहे।
इथे मी या नानकटाया तयार करून घेतलेल्या आहे। आता लगेच आपण नानकटाई बेक कशी करायची ते बघूया। आता इडली कुकर व्यवस्थित प्रीहीट झालेला आहे। यावरचं आता झाकण काढूयात। यामध्ये आपल्याला हे इडलीचं स्टँड ठेवून द्यायचं आहे। झाकण ठेवून ही नानकटाई गॅसच्या मंद आचेवरती 15 मिनिटं आपल्याला बेक करून घ्यायची आहे। इथे मी बरोबर 15 मिनिटं नानकटाई बेक करून घेतलेली आहे। बघू शकता नानकटाई मस्त टम्म फुगलेली आहे आणि अगदी हलकासा ब्राऊन रंग या नानकटाईवरती आलेला आहे। यावरून समजायचं नानकटाई इथे आपली बेक झालेली आहे। आता आपल्याला हे जे स्टँड आहे इडलीचं तर ते काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे ही नानकटाई थंड झाल्यावरतीच आपल्याला डिमोल्ड करून घ्यायची आहे। नानकटाई थंड झालेली आहे। यातील एक नानकटाई मी काढून दाखवते। बघू शकता मस्त अशी क्रिस्पी आणि खुसखुशीत नानकटाई तयार झालेली आहे। दुसऱ्या साइडने देखील बघू शकता मस्त असा हलकासा गुलाबी रंग नानकटाईला आलेला आहे। याच पद्धतीने मी सगळ्या नानकटाया बेक करून घेतल्या। प्लेटमधील जी नानकटाई आहे तर ही मी कढईमध्ये बेक केलेली आहे। कढईमध्ये तळाला मीठ घातलं होतं, त्यामध्ये एक स्टँड ठेवलेली होती आणि ही प्लेट त्यावरती ठेवून मी ही नानकटाई 15 मिनिटं बेक करून घेतली। ही देखील नानकटाई मस्त बेक झालेली आहे आणि बघू शकता छान क्रिस्पी आणि खुसखुशीत नानकटाई तयार झालेली आहे। अशी ही ज्वारीच्या पिठाची नानकटाई पौष्टिक देखील आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचंय। जे पीठ भाकरीसाठी वापरतो तेच पीठ घ्यायचंय। त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि 1 वाटी यात आपल्याला दही घालायचं आहे। दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचे, आंबट दही वापरायचं नाही। 1 वाटी यात पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं छान आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे। मिश्रण इथे मी छान फिरवून घेतलेलं आहे। बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं त्याच पद्धतीचं आणि त्याच थिकनेसचं बॅटर ठेवायचे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे। आता या बॅटरमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। बरोबर 5 मिनिटं बॅटर हे मुरण्यासाठी ठेवलेलं होतं। इथे आपलं हे बॅटर छान तयार झालेलं आहे। इथे आपण ज्वारीच्या पिठाचे क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसे तयार करत आहोत। तर त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आणि तेल लावून ग्रीस करून घ्यायचं। तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि तवा टिश्यू पेपरने किंवा सुती कापडाने पुसून घ्यायचा। ही स्टेप केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि डोसे अगदी परफेक्ट असे तयार होतात। डोसे अजिबात तव्याला चिटकत नाही। आता एक पडी आपल्याला डोस्यांचं बॅटर तव्यावरती घालायचे, हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचे। डोसा हलकासा भाजत आला की वरची बाजू अशी कोरडी होते, याला तेल लावून घ्यायचे किंवा तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। डोसा एकाच साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे मी हा डोसा एकाच साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला। याला फोल्ड करून घेऊया। बघू शकता इनो, सोडा काहीही न घालता मस्त असे क्रिस्पी आणि खुसखुशीत डोसे हे तयार झाले। याच पद्धतीने मी सगळे डोसे हे तयार करून घेतले। असे हे ज्वारीच्या पिठाचे डोसे जास्त क्रिस्पी खुसखुशीत तयार होतात आणि पौष्टिकयुक्त देखील बनतात। तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। हा पदार्थ तयार करण्यासाठी 1.5 वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। हे 1 वाटी घेतलं आणि हे अर्धी वाटी असं 1.5 वाटी इथे मी हे पीठ घेतलेलं आहे। आता अर्धी वाटी यामध्ये आपल्याला जाड रवा घालायचा आहे। जाडच रव्याचा वापर करायचा हा पदार्थ तयार करण्यासाठी आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी आंबट दही यामध्ये घालून घेतलं। सुरुवातीला याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला अंदाज येतो यात किती पाणी घालायचंय। आता थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटीने इथे मी 2 वाटी पाणी वापरलं। आता यामध्ये 2 चमचे साखर घालायची आहे, 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालायचं आहे, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे, अगदी चिमूटभर हळद घालायची। हळद जास्त घालायची नाही, जर हळद जास्त झाली तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस पडतात। 2 चमचे कच्चं तेल घालून घेतलं। तेल घातल्यामुळे ढोकळा स्पंजी, सॉफ्ट, जाळीदार असा तयार होतो। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याला मिक्स करून घेतलं। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे।
आता बॅटर भिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। ताटामध्ये एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आणि ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं। यामध्ये एक रिंग ठेवायची, रिंग नसेल तर डब्याचं झाकण वापरायचं। पाणी गरम करून घ्यायचं आहे। पाणी गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला ताटाला तेल लावून घेतलं होतं ते ताट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटांनंतर बघू शकतात बॅटर सुद्धा चांगलं भिजलेलं आहे। यातील जो रवा होता तर तो सुद्धा चांगला भिजला गेलेला आहे। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आहे। इनो घातल्यानंतर अगदी पटकन हे बॅटर मिक्स करून घ्यायचं। इनो घातल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, लगेच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 8 ते 10 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे। 8 ते 10 मिनिटांनंतर बघू शकतात ढोकळा मस्त शिजला गेलेला आहे। आता टूथपिक यामध्ये घालून बघायची, टूथपिक क्लीन निघाली याचा अर्थ ढोकळा चांगला शिजलेला आहे। आता हा ढोकळा आपण हलका थंड करून घेऊया, तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी एक फोडणी तयार करून घेऊया। पॅन मध्ये 3 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तळतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं यामध्ये घालून घ्यायचे आणि ही फोडणी आपल्याला 1 ते 2 मिनिटं तेलावरती चांगली फ्राय करून घ्यायची आहे। फोडणी फ्राय करून घेतली। आता आपल्याला ही फोडणी ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे। मस्त असा इथे आपल्या ज्वारीच्या पिठाचा हा ढोकळा तयार झालेला आहे। आता आपण हा ढोकळा कट करून घेऊयात। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल हा ढोकळा अतिशय छान स्पंजी, सॉफ्ट आणि मऊ तयार झालेला आहे। हा ढोकळा अतिशय पौष्टिक तयार होतो आणि मस्त असा चटपटीत तयार होतो। लहान मुलंच काय मोठे सुद्धा आवडीने खातील एवढा चविष्ट तयार होतो। ढोकळ्याला जाळे सुद्धा खूप सुरेख आलेले आहे आणि छान असा मऊसूत, स्पंजी आणि सॉफ्ट असा हा ढोकळा तयार झालेला आहे। तुम्ही हा ढोकळा नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। बेसन पिठामुळे हा पदार्थ खुसखुशीत तयार होतो। यामध्ये 1 वाटी आपल्याला बारीक कापून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे। 1 छोट्या साईजचा बारीक चिरलेला कांदा यात घालायचा आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालूया। आता यामध्ये पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा हिंग, 1 चमचा धणे पावडर आणि पाव चमचा गरम मसाला यात घालायचा आहे। 2 चमचे तीळ घालून घ्यायचे आहे। तिळामुळे हा पदार्थ चवीला अगदी छान लागतो। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे, कारण कांद्याच्या पातीमध्ये पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामुळे सुरुवातीला याला मिक्स करून घ्यायचं। यावरनं अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला मऊसूत असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे मी याचं मऊसूत असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। इथे आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे। त्यासाठी ज्या साईजचं थालीपीठ बनवायचं असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला अशा पद्धतीचा उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण थालीपीठ थापून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक सुती कापड घेतला। कापड मी ओला करून घेतला आणि नंतर त्यातील जे पाणी आहे तर ते पूर्णपणे पिळून घेतलेलं होतं। आता हा उंडा आपल्याला यावरती ठेवायचा आहे। हाताला पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। इथे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला अशा पद्धतीने होल्स करून घ्यायचे आहे। तयार झाले इथे आपलं हे थालीपीठ। आता आपण याला भाजून घेऊया। त्यासाठी तवा गरम करून घेतला। आता कापडासहित आपल्याला हे थालीपीठ असं तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि अगदी अलगद हे कापड यावरनं काढून घ्यायचं आहे। आता हे थालीपीठ क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एका साईडने भाजून घ्यायचं। थालीपीठाची एक साईड भाजत आली की वरची बाजू कोरडी होते, याला तेल लावून घ्यायचं आणि थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। कडेने याच्या तेल घालायचं आणि दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे थालीपीठ आपल्याला दोघी बाजूंनी चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे थालीपीठ भाजून घेतलं। आता आपण याला काढून घेऊयात। तयार झालं इथे आपलं क्रिस्पी आणि कुरकुरीत असं पौष्टिक ज्वारीच्या पिठाचं हे थालीपीठ। चवीला अगदी छान लागतं आणि मस्त असं क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतं। हे थालीपीठ देखील तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये देऊ शकतात, नाश्त्याला बनवू शकतात। अगदी मस्त तयार होतं। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे। यामध्ये 1 कप आपल्याला ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे।
आणि अर्धा कप यामध्ये आपण बेसन पीठ घालूयात। बेसन पिठामुळे छान क्रिस्पी आणि खुसखुशीत हा पदार्थ तयार होतो। यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे। 1 चमचा यामध्ये धणे पावडर घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे, पाव चमचा हळदी पावडर घालूया, 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहे। तिळामुळे हा पदार्थ चवीला अगदी छान लागतो आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। असाला मिक्स करून घेतल्यामुळे आपल्याला अंदाजा येतो यामध्ये किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे, कारण कोथिंबीर मध्ये सुद्धा पाण्याचं मॉइश्चर असतं। याला मिक्स करून घेतलं। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे पीठ तयार करण्यासाठी मला 3 ते 4 टेबलस्पून एवढंच पाणी लागलेलं आहे आणि छान असं मऊसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे। इथे आपण ज्वारीच्या पिठाची कोथिंबीर वडी तयार करणार आहोत, तर त्यासाठी या पिठातील अर्धा पोर्शन आपल्याला घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला अशा पद्धतीचा एक लांबोडा रोल तयार करून घ्यायचा आहे। इथे मी हा रोल तयार करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा रोल देखील तयार करून घ्यायचा आहे। आता हे रोल आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे, त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतली, याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। आता तयार करून घेतलेले हे रोल आपल्याला असे चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहे। वड्या स्टीम करण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। पाणी गरम झालं। आता यावरती ही चाळण ठेवायची आहे, झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती आपल्याला हे रोल स्टीम करून घ्यायचे आहे। इथे मी हे रोल स्टीम करून घेतलेले आहे। आता आपण यांना चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकतात टूथपिक क्लीन निघालेले आहे, याचा अर्थ रोल शिजले गेलेले आहे। आता हे रोल हलके थंड करून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीने याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। साधारण 1 सेंटीमीटरच्या अंतरावरती अशा पद्धतीने आपल्याला हे रोल कट करून घ्यायचे आहेत। इथे मी रोल कट करून घेतलेले आहेत। आता ह्या आपल्या कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता। मी याला डीप फ्राय करणार आहे, कारण डीप फ्राय केल्यामुळे याची चव जास्त छान लागते। यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला या वड्या घालून घ्यायच्या आहे। वड्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायच्या आहेत। इथे मी या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता आपण यांना काढून घेऊयात। बघू शकतायत छान अशा क्रिस्पी कुरकुरीत अशा या वड्या तयार झालेल्या आहेत। दिसायला एवढ्या सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचे। त्याच वाटीने पाव वाटी यामध्ये गव्हाचं पीठ घालायचे। आता हे सर्व पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे। या पिठामध्ये आपल्याला एक स्पेशल वाटण घालून घ्यायचं आहे, त्यामुळे आपला हा पदार्थ चवीला अगदी भन्नाट तयार होणार आहे। तर हे वाटण तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे। 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, मिरच्या देखील भाजून घ्यायच्या आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या यामध्ये घालून घेतल्या। 1 वाटी यामध्ये कोथिंबीर घालायची। कोथिंबीर थोडीशी जास्तच वापरायची, त्यामुळे पदार्थाला चव खूप छान येते। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला वाटण हे बारीक वाटून घ्यायचे। वाटण इथे आपलं हे तयार झालेलं आहे। आता हे तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला या पिठांमध्ये घालून घ्यायचे। यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे, पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंगाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो। पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। यावरनं अंदाजा येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। याला मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि याचा आपल्याला सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे आपण ज्वारीच्या पिठाची धिरडी तयार करणार आहोत, तर त्यासाठी सरसरीत असं हे बॅटर तयार करून घ्यायचं। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आणि हे बॅटर तयार करण्यासाठी बरोबर 1 वाटी एवढं पाणी इथे मी वापरलेलं आहे। आता या बॅटरवरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहे। आता आपलं इथे बॅटर चांगलं मुरलेलं आहे। आता यापासून धिरडे बनवायला सुरुवात करूयात। धिरडी तयार करण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे। आता हे धिरडीचं बॅटर असं आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचे। इथे मी 2 पडी हे बॅटर घालून घेतले आणि अगदी हलक्या हाताने पडीने असं आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे। आता हे धिरडं आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती एका साइडने भाजून घ्यायचे।
धिरडं एका साईडने भाजत आल्यावरती वरची बाजू अशा पद्धतीने याची कोरडी होते। यावरती तेल लावून घ्यायचे आणि या धिरड्याच्या कडा आपल्याला अशा पद्धतीने सोडवून घ्यायचे आहे आणि हे धिरडं आता पलटी करून घेऊया। तुम्ही बघू शकता या धिरड्याला छान अशी जाळी पडलेली आहे आणि मस्त असं खरपूस असं हे धिरडं एका साईडने भाजून झालेलं आहे। अशाच पद्धतीने आपण हे धिरडं दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊया। इथे हे धिरडं मी दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेतलेलं आहे। इथे आपलं हे मस्त असं ज्वारीच्या पिठाचं धिरडं तयार झालेलं आहे। हे धिरडं चवीला अगदी भन्नाट लागतं। रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्यावेळेस चपाती बनवायचा कंटाळा येतो, भाजी बनवायचा कंटाळा येतो, भाकरी बनवायचा कंटाळा येतो, त्यावेळेस अशा पद्धतीने आपण हे धिरडी तयार करून घेऊ शकतो। भरपूर सारे पौष्टिक आणि प्रोटीन्सयुक्त तयार होतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका परातीमध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये पाव कप आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे। 2 चमचे यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठामुळे हा पदार्थ छान खुसखुशीत तयार होतो। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। पाव चमचा ओवा घालायचा आहे। ओव्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो आणि 2 चमचे यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे। आता 1 चमचा यामध्ये किसून घेतलेलं आलं घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। असायला मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे मी हे पीठ छान असं मऊसूत मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पिठाची थिकनेस बघा अशा पद्धतीची आहे। इथे आपल्याला ज्वारीच्या पिठाचे वडे तयार करायचे आहेत। त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने सुरुवातीला गोळा तयार करून घ्यायचा आहे। असा गोळा तयार करून घेतल्यानंतर बोटांनी याला आपल्याला अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे। तुम्ही हे वडे प्लास्टिकच्या पेपरवरती सुद्धा थापून घेऊ शकता। आता इथे मी हा वडा थापून घेतला, बोटाला तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा एक होल तयार करून घ्यायचा आहे। इथे आपला हा वडा तयार झाला। अशाच पद्धतीने सर्व वडे मी तयार करून घेतले। आपण यांना फ्राय करून घेऊयात। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं। आता हे वडे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे। जर तुम्ही प्रवासाला जात असाल त्यावेळेस तुम्ही हे वडे बनवून घेऊन जाऊ शकता। 2 ते 3 दिवस अजिबात खराब होत नाहीत। इथे मी हे वडे दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊयात। दिसायला एवढे सुंदर दिसतात हे वडे, त्यापेक्षा चवीला अगदी छान लागतात। बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत, आतून असे स्पंज आणि सॉफ्ट असे हे तयार होता। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।